खोके खर्च केले. मला तुम्ही सांगा, तुम्ही पण सगळे कधी ना कधीतरी सुट्टीवर गेलात ना? गेलात? मला तुम्ही सांगा, 2 दिवसात किंवा 1.5 दिवसात 40 कोटी खर्च करू शकता का तुम्ही? आपण घरपट्टी करायचं जरी ठरवलं तर 40 कोटी खर्च करू नाही शकत. आणि मी विषय काढल्यानंतर MIDC सांगितलं, हो 35 ते 37 कोटी खर्च झाले. मी सांगतो लपवू नका, 40 आहेत ते दाखवा. ते आमच्या जनतेचे पैसे आहेत, आमच्या करदात्याचे पैसे आहेत. तसंच ह्यावेळी देखील गेले तेव्हा 50 लोकांची टोळी, 40 लोकांची टोळी, 50चे पहिले देणं होते. बघा, मुख्यमंत्र्यांना 50 आणि 40 हे आकडे खूप आवडतात. 50 आता दुसरा, मी जेव्हा हा विषय घेतला, पत्रकार परिषद घेतली, पत्रकारांनी दबाव टाकला, विचारला प्रश्न, 50 लोक कशाला गरजेचे आहेत? नाही, आता आम्ही 40 लोक नेतो. मी दुसरा प्रश्न विचारला, नेहमी अलिबागला 40 चोरी क्यों होते? सुरतेला जायचं होतं 40 लोकांना घेऊन गेला, गुवाहाटीला जायचं होतं 40 लोकांना घेऊन गेला, गोव्यात जाऊन टेबलावर नाचायचं होतं 40 लोकांना घेऊन गेला, डॅलसला जायचं होतं 40 लोकांना घेऊन गेला. पण ह्या दोन्ही सुट्ट्यांमधून जी काही मजा तुम्ही केलेली आहे आमच्या करदात्यांच्या पैशांवर, महाराष्ट्राच्या पैशांवर, तुम्ही नक्की महाराष्ट्रासाठी आणलं तरी काय? ते पण नाही आले आता, तिथून एक पण सुद्धा नाही आलेलं. पण काय की प्रश्न हा आहे की मागच्या वर्षीच्या दौऱ्यातून आणि ह्या वर्षीच्या दौऱ्यातून किती तरुण बेरोजगारांना असं वाटतं की आपल्यासाठी रोजगार उपलब्ध होऊन गेलेला आहे. तुम्ही मला सांगा, वाटतंय कोणाला इथे? वाटतंय कोणाला? म्हणजे पुण्यातून आपला वेदांत पॉप्सकॉर्नला गुजरातमध्ये, आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर धोलेरा गावात गेलं, धोलेरा गावात गेल्यानंतर मी त्यांना फोन केला. ते जे वेदांत पॉप्सकॉर्नचे 2-3 मॅनेजर वगैरे होते, त्यांना विचारलं, तुम्ही महाराष्ट्रात जर असतात, तळेगावमध्ये जर असतात, तर किती वर्षात तुम्ही हे उद्योग सुरू करू शकले असतात? ते बोलले, साहेब आम्ही 2 वर्षात तिकडची इंडस्ट्री सुरू करू शकलो असतो. बोलले, तर तुम्ही गुजरातला गेलेला आहात, तर किती लोकांसाठी किती वर्षात तुम्ही सुरू करशात उद्योग? तर बोलतात, आम्ही 8 वर्षात उद्योग सुरू नाही करत, कमीत कमी 8 वर्ष मला लागतील, कारण ते वीज नाही ना, पाणी आहे ना, काय ना, रस्ता ना, काही. नुकसान होण्याचं झालं याच्यात. महाराष्ट्राचं झालंच, तळेगावचं तर झालंच, आपलं सर्वांचं झालंच, पण नुकसानाच्या देशाचं झालेलं आहे. कारण जो सेमीकंडक्टरचा प्लांट आपल्या देशात आला असता, आपल्या राज्यात आला असता, महाराष्ट्रात आला असता, काही चुकीचं नसतं झालं. पण 1 लाख तरुण मुला मुलींना जो रोजगार मिळाला असता देशभरातून, तो रोजगाराचा तर मिळणार नाही, संधी आपल्या हातातून निघून गेलेली आहे. पण जसं मी हे सांगतोय, आपल्या पुणे जिल्ह्यातून हा वेदांत पॉप्सकॉर्न निघून गेला. आणि परवापासून मला कोणीतरी सांगितलेलं आहे, मी सतत हा विषय घेतोय, सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांना, नागरी हवाई मंत्रालयाला सतत विचारत आहे की चला, आम्ही जे महाविकास आघाडी म्हणून पुण्याचं नवीन एअरपोर्ट सांगितलं होतं तुम्हाला, आम्हाला इथे करायचं, ते तुम्ही रद्द केलं. पुरंदरचं ते पण रद्द झालं. नवीन एअरपोर्ट पुण्याचं आता पत्ता नाही. मग पुणे जगाला तुम्ही जोडणार कसं जर नवीन इमारत पुण्याची तयार असेल एअरपोर्टला आणि त्याचं देखील उद्घाटन झालेलं नाही? 4 महिने झालेले आहेत पण उद्घाटन झालेलं नाहीये. म्हणजे प्रत्येक वेळी जो धोका खायचा तो महाराष्ट्राने घ्यायचा, जो अन्याय सहन करायचा तो महाराष्ट्राने सहन करायचा. बघा, तुम्ही विचार करा किती अन्याय सहन करायचा. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू जे आता 12 जानेवारीला उद्घाटन झालं, 3 महिने पूर्णपणे तयार होता, पण या घटनाबाह्य सरकारला, या खोके सरकारला उद्घाटनाचा वेळ नव्हता, VIP ची तारीख मिळत नव्हती, म्हणून तो सेतू तसाचा तसा पडला होता, उद्घाटन होत नव्हतं. दिघा रेल्वे असेल, रेल्वे स्टेशन 9 महिने तयार आधी, विजेचं बिल तुम्ही आम्ही करतात ते भरत होतो, लाईट चालू, पंखे चालू, कॉन्ट्रॅक्टरची बिलं भरतात, पण अजूनही ते रेल्वे स्टेशन 12 तारखेपर्यंत उद्घाटन झालं नव्हतं. मी बोंबाबोंब केल्यानंतर त्याचं उद्घाटन झालं. जे पुणे ऑल्टरनेट कॉन्फरन्सचं मी सांगतोय, पर्यायी इंधनाची समिट जी घेत होतो आपण, या खोके सरकारने ती देखील बंद करून टाकली. त्या समिटमध्ये मी जगाला ह्या पुण्यात आपल्या आणत होतो, कारण आपण ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी आपली जी पदवी आधीपासून मिळालेली आहे ती आपण जगाला दाखवलं पाहिजे की खऱ्या अर्थाने आपण जगासाठी ओपन आहोत, जगासाठी सगळ्यांचं स्वागत करतो. पण आज जसं शहरं आपण बघतोय कोलमडत चाललेली आहे, घोटाळ्यांवर घोटाळे चालले, तिथे किती वर्ष प्रशासक येतो, इथे 2 वर्ष प्रशासक आहेत, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला नगरसेवक नाही, स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत, तुमचा आवाज जर वॉर्डाचा कोणाला विचारायचं असेल, कचरा उचलला का नाही जात आहे, रस्ते का बनले जात नाहीयेत, खड्डे का पडत आहेत, पाणी तुंबायला लागलंय. मागच्या वर्षी मी नवरात्रात आलो, धो पाऊस होत होता, पाणी तुंबत होते, पहिल्यांदा मी पुण्यात पाहिलं. वेताळ टेकडीचा प्रश्न आपण सगळ्यांनी मोर्चा काढला, ते सगळ्याचे तिकडे आपले पर्यावरणचे लोक होते, त्यांच्यासोबत मी देखील जाऊन उभा राहिलो की आमच्या पुण्याची वेताळ टेकडी आहे, त्याला नष्ट करू नका. मी पुणेकरांसोबत
ब्रह्मपुत्र नदीमध्ये मी बघतोय डेब्री टाकत चालले, राडा टाकत चाललेले आहेत. किती ते करणार, किती भरणार, कधी ना कधीतरी पूर येणार आहे. आणि हा पूर या अधिकाऱ्यांच्या घरात जाणार नाहीये, ते गुजरातच्या तिकडच्या आर्किटेक्टच्या घरात जाणार नाहीये. तो पूर आपल्या पाण्यात, जे पुराचं पाणी ना ते आपल्या घरांमध्ये येणार आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. मी जेव्हा पर्यावरणाबद्दल बोलतो तेव्हा महाराष्ट्राबद्दल बोलतो, आपल्या देशाबद्दल बोलतो. पण आज दुःख या गोष्टीचं आहे की शहरांकडे कोणाचं लक्ष नाही. दुःख या गोष्टीचं आहे की शेतकऱ्यांकडे कोणाचं लक्ष नाही. शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, मालाला भाव मिळत नाहीये, अवकाळी पाऊस कधी पडतो, कधी गारपीट होते, पण नुकसान भरपाई मिळत नाही. आणि तिसरा पर्याय जर आपण शोधायचा झाला, ज्या लोकांना वाटतं की आम्हाला रोजगार मिळू शकेल, मला तुम्ही सांगा इथे तरुण मुलं मुली किती आले, 20शीतले असतील, 30शीतले असतील, आजवरती करा. शिकल्यात सगळे, डिग्री आहे का हातात, जॉब सगळ्यांकडे आहेत का? नाही. मला तुम्ही सांगा गेल्या 2 वर्षांमध्ये तुम्हाला ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून किंवा उद्योग मंत्र्यांकडून एक तरी नवा जॉब निर्माण झालेला दिसलाय का? नाही झालं. कुठेच झालं नाही. जे आहे ते जातं नव्हतं. महाराष्ट्र पण चाललं होतं गुजरातला, बरोबर ना? हा त्रास आपल्याला सहन करायला लागतो. आणि जर हे सगळं बघितलं आपण, कृषी क्षेत्र बघितलं कोलमडलेलं आहे, उद्योग क्षेत्र बघितलं कोलमडलेलं आहे, तिसरा पर्याय आपल्याकडे राहतो काय? तर स्पर्धा परीक्षा. कोणी तलाठी भरतीसाठी जातं, कोणी आरोग्य भरतीसाठी जातं, कोणी पोलीस भरतीसाठी जातं, MPSC साठी कोणी करतं. आणि ह्याच पुण्यामध्ये अनेक विद्यार्थी येऊन बिचारे इथे दिवस रात्र मेहनत करत असतात, अभ्यास करतात, वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात. पण जेव्हा परीक्षा येते, परीक्षेचा दिवस येतो, परीक्षेला तो विद्यार्थी बसतो, तेव्हा नेमका पेपर फुटलेला असतो. आणि नशीब हे विचारतं, अरे नक्की तू एवढी मेहनत केलीस, ती कशासाठी केलीस, कोणासाठी केलीस? मध्यंतरीच्या काळात आपण परवाकडेच, मला वाटतं मी पेपरमध्ये वाचत होतो, 200 मार्काचा पेपर, मिळाले किती मार्क? 214. म्हणजे या घटनाबाह्य सरकारसारखं झालं. सांगितलं आम्ही राष्ट्रवादी सोबत जाणारच नाही. काय झालं आता? आज मी भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारतोय, आज मी मिंदी गटाच्या कार्यकर्त्यांना विचारतोय, जे आम्हाला सांगत होते की तुम्ही राष्ट्रवादी सोबत का गेलात? राष्ट्रवादी पवार साहेबांचीच. पण आज जे बोलतात की आम्हीच राष्ट्रवादी, तुमची आता युती नक्की कोणाबरोबर आहे? जे आतापर्यंत सांगत होते आम्हाला फंड मिळत नाही, वित्त खातं आम्हाला फंड देत नाही, वित्तमंत्री तर फंड देत नाही, वित्तमंत्री आहेत कोण आता? हे जाऊन मिंदी गटाला विचारा, 40 गद्दारांना विचारा, त्या 40 चोरांना विचारा की आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत होतो चांगला कारभार चाललेला, काम चांगलं चाललेलं, मग तुम्ही नेमकं आडवे का गेला, का सरकार पाडलं, काय द्यायची होती? पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये देखील घोटाळे व्हायला लागले, पेपरफुटी व्हायला लागलेली आहे. आणि किती चाललेली आहे, किती बोलायचं याच्यावर, किती आंदोलनं करायची याच्यावर, किती लोकांनी उपोषणं करायची, काय नक्की कुठे आपलं राज्य चाललंय हा कुठेतरी विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज ती घटना बाहेर मुख्यमंत्र्यांना सांगत आहे या मंचावरनं, एकच सांगत आहे, चला तुम्ही बाकी काही ऐकू नका, ना महाराष्ट्राचं ऐकता ना आमचं ऐकता, तुम्ही ऐकता ते फक्त गुजरातचं ऐकत असाल, पण आमची ही एक गोष्ट ऐका की जो कोणी पेपर फोडेल त्याला अशी शिक्षा द्या, एकदा फासावर चढवा ना तर जन्मठेप द्या, पण पुन्हा एकदा ह्या तरुण मुलांचं आयुष्य बर्बाद करता कामा नये, अशी शिक्षा द्या. कारण आज मी बघतोय बदली पोस्टिंग मध्ये असेल, कोणाला PI बनायचं असेल, कोणाला SP बनायचं असेल, कोणाला म्युन्सिपल कमिशनर बनायचं असेल, या गद्दार आमदारांकडून 40 चोरांकडून फोन जातात, त्यांना बोली लावली जाते की किती कोटी देता, किती खोके देता. हे राज्य असं काही चालू शकत नाही. जिथे खोके ह्या पोस्टिंगसाठी मागितले जातात ना, तिथे हे राज्य चालू शकत नाही. आपल्याला काहीतरी बदल घडवायला लागेल. आणि हे वर्ष परिवर्तनाचं वर्ष आहे. 2024 हे आपलं आहे, आपल्या देशवासियांचं आहे, भारतवासियांचं आहे, हिंदुस्थानी लोकांचं आहे, देशभक्तांचं हे वर्ष आहे. 10 वर्ष आपण ऐकत आलेलो आहोत, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. आलेत अच्छे दिन? 15 लाख रुपये आले तुमच्या खात्यामध्ये. 2022 पर्यंत सगळ्यांना घरं मिळणार होती. घरं मिळाले सगळ्यांना. गॅसची किंमत काय झाली आहे? वरती की खाली गेले? डिझेल पेट्रोल वाढले की खाली कमी झालं? मग अच्छे दिन आले कुठून? गाजराचे पण भाव आता कमी पडलेले आहेत. आता गाजर घेऊन एवढे लोक ते सरकारमध्ये बसलेले आहेत. कोणाला वाटतं आता आमदार बनीन, खासदार
तो आणूच. पण अजून एक मी सांगतोय की जे जे अधिकारी, जे जे मंत्री, जे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री असतील, सगळे असतील, ज्यांनी या महाराष्ट्राला लुटलेलं ना गुजरातच्या आदेशावरनं, त्यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आपण राहायचं नाही. प्रत्येक खाल्लेला खोका त्यांना जेलमध्ये मोजायला लावायचा आणि पुन्हा इथं जनतेच्या तिजोरीत वाटायला द्यायचा. काही राज्य तुम्ही जे बर्बाद करायला निघाले, तुम्ही लक्षात ठेवा, आमचं नाव महाराष्ट्र आहे, आम्ही महाराष्ट्र आहोत. कुठच्याही सल्तनताला आम्ही घाबरत नाही. कितीही मोठं तुमचं दिल्लीश्वर असेल, अंगावर या, पण हा महाराष्ट्र तुम्हाला आडो केल्याशिवाय राहत नाही. कारण ही महाराष्ट्राची शिकवण आहे, ही या मातीतली शिकवण आहे. किती राजकारण खराब करायचं, किती गढूळ करून टाकायचं राजकारण. आज भाजपच्या पण कार्यकर्त्यांना प्रश्न पडला असेल की जे पुन्हा राष्ट्रवादी सोबत राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढत आले 10 वर्ष, सांगितलं संन्यास घेऊ बिलकुल एकदम, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही. काय केलं मग तुम्ही आता? संन्यास घेतला की नाही घेतला? राष्ट्रवादीच्या लोकांसोबत गेला की नाही गेला? हा प्रश्न असताना मला विचारायचा. जे पालकमंत्री पद तुम्ही एवढं लढून झगडून आंदोलन करून मिळवलं होतं, उमेदवार तर त्यावेळेस बदलला होता, पण आता पालकमंत्री पण एका मिनिटात देऊन टाकलं. मग नक्की भाजपच्या पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी काय चूक केली की तुम्ही त्यांच्यावर पण तेवढाच अन्याय करताय? आज हे सरकार जे आहे, हे सरकारला एकच गोष्ट पटते आणि माहिती आहे की वाद कशी निर्माण करायची, भांडणं कशी निर्माण करायची. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचा, मग ते पाण्यावरनं असो, विजेवरनं असो, कचरा उचलण्यावरनं असो, किंवा रस्त्यावरनं असो, किंवा डीपीसीच्या फंडावरनं असो. वाद निर्माण करा, म्हणजे वाद निर्माण झाले तर समाजात विभागणी होते, विखुरले जातात आणि मग प्रचारासाठी मोकळे. तसंच जसं जिल्ह्यामध्ये होणार आहे, तसं शहरामध्ये वाद निर्माण करतात, तालुक्यामध्ये वाद निर्माण करतात, समाजामध्ये वाद निर्माण करतात, जातींमध्ये वाद निर्माण करायला लागलेले आहेत, धर्मांमध्ये वाद निर्माण करायला लागलेले. मी आज तुम्हाला विचारतोय, आणि किती जरी प्रयत्न केला तरी तुम्ही विखुरले जाणार आहात का? कारण आज बघा, तुम्ही गेले 2 वर्ष आपल्या कुठच्याच शहरांमध्ये ना महापौर आहेत ना नगरसेवक आहेत, आपला आवाज वॉर्डात ऐकू जात नाहीये ना. ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जे डॅव्हॉसमध्ये जाऊन मजा करून येतात, त्यांना आपला आवाज काय ऐकू जाणार आहे? त्यांना आपला आवाज नुसतं एक ऐकू जाणार, तो म्हणजे ईव्हीएमच्या तुमच्या बटनाचा आणि तुमच्या मताचा हा आवाज एकच ऐकू जाणार. तो आवाज खणखणीत आला पाहिजे, ह्याची आपण आता लक्षात आणि कदर घेतली पाहिजे. पण आज हे सगळं जे काही चाललेलं आहे, हे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपण जे चाललेलो आहोत, एका वेगळ्या मार्गाने चाललेलो आहोत. आपण सगळ्यांना सोबत घेऊन चाललेलो, महाराष्ट्र म्हणून पुढे घेऊन चाललेलो, महाराष्ट्र धर्म म्हणून घेऊन चाललेलो आहे ना. हिंदुत्व आपलं पण आहे, पण आपल्या हिंदुत्वामध्ये आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे, एका ओळीवर चालतं. रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. जी वचनं आपण देत असतो ती पूर्ण करत असतो. आपल्याला आठवत असेल 2019ला उद्धव साहेब जेव्हा प्रचार करत होते, त्यांनी सांगितलं की आपलं सरकार आल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं. पहिला निर्णय जो आपण घेतला तो म्हणजे कर्जमुक्तीचा होता. 2 लाखापर्यंत ज्यांची कर्ज होती, ज्या शेतकऱ्यांची होती, ती कर्जमुक्त केली. कोविडमध्ये देखील खरे आकडे दाखवले. जी परिस्थिती आहे ती लोकांसमोर आणली आणि जणू काही कुटुंब प्रमुख असो तसं घरोघरी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आले आणि आपल्या सगळ्यांना सुखरूप ठेवलं. हे उद्धव साहेबांकडे हे आपलं हिंदुत्व आहे. आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. इथे महिला अनेक बसलेल्या आहेत. मी आज तुम्हाला विचारतोय, आजच्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जेवढे महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, हे तुम्हाला पटतंय का की हे तुमचं सरकार आहे, घटनाबाह्य सरकार तुमचं, असं वाटतंय का? आज तुम्ही बघा, ह्याच सरकारमधून एक गद्दार मंत्र्यांची शिवी परत तुम्ही दाखवली होती आणि परत ती म्हटली होती, पण त्या मंत्र्यांवर काही कारवाई झाली नाही. उलट अजून चांगलं खातं मिळालं. एका मिनिटासाठी विसरून जा की त्या महिला ज्या होत्या त्या खासदार आहेत किंवा नेते आहेत, महिला तर आहेत. त्या गद्दार मंत्र्याला गेट आउट करून तिथून लाच मारून काढून टाकायला पाहिजे होतं, पण त्याला प्रमोशन दिलं. असं हे गद्दारांचं सरकार आहे. आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. आपल्या हिंदुत्वामध्ये महिलांचा सर्वोच्च मान राखलाच गेला पाहिजे. केला त्यांचा. हे कुठचं राज्य आहे? आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. जे कोणी नेते
रेसिस्ट असतील त्यांना फासावर चढवलं गेलंच पाहिजे. ती महिला कुठच्याही जातीची असो, धर्माची असो, ती महिला आहे हे विसरून चालतात. सुप्रीम कोर्टाचा आला, भाजप सरकारचा नाही, सुप्रीम कोर्टाचा आला की तिथेच मंदिर वही बनेगा आणि मंदिर आता बनलेलं आहे, बनत आहे. तर हृदयात राम आहे, कारण ही जी भावना आहे, हा जो आपला देश आहे, हा तरुण देश आहे. तरुणाई वाढत चाललेली आहे. आपण पाहत असाल 20-30 मुलं मुली तुम्हाला अनेक दिसतील, कॉलेजमधून बाहेर पडत असताना दिसतील. पण जर त्या मुला मुलींना आपण रोजगार देऊ शकलो नाही तर हा देश कुठे जाईल, पुढे जाईल की मागे जाईल, अंधारात जाईल, हा आपल्याला विचार करायला लागेल. मध्यंतरीच्या काळात जे आपले आरबीआयचे गव्हर्नर होते रघुराम राजन साहेब, त्यांनी देखील सांगितलेलं आहे की देशाकडे 2 पर्याय आहेत. एक तर झपाट्याने विकास करा आणि हाताला काम द्या, नाहीतर देश आपला म्हातारा होत जाईल, वयस्कर होत जाईल. देश म्हणजे आपल्या देशातली मुलं मुली तरुण, पण विकास हा होणार नाही.